बघा 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 हा व्यक्ती बघा कुठे आपण बघू शकतो आता आपण जे पक्षी टिटवी म्हणून जो पक्षी आपण ओळखण्यात किंवा ऐकवत असेल आपल्या ते टिटी हुक असा आवाज करून तो आपल्याला रात्री बेरात्री डिस्टर्ब करत असतो. आणि ज्याचे गैरसमज लोकांचे असते तो घरावरती आरडल्यानंतर ते अपशकून वगैरे घडतात, ते थुंकी विंकी पाणी बिणी शिंपडणे. तर आपण तोच पक्षी आणि त्याचे अंडे बघूयात. आणि असं म्हटलं जातं की त्या पक्ष्याच्या अंड्यातून पिल्लू बाहेर निघण्यासाठी तर परिस हा याचा उपयोग करतात. परिस म्हणजे जो लोखंडाला स्पर्श तेव्हा ते झालो पक्षी पळत होते. पक्षी आपण बघतायत आता उठून जातोय ते अंडे संगोपनातून उठून जातोय तो. तर आपण बघूयात त्याचे अंडे आणि त्याचे प्रकार. तर तो पक्षी म्हणजे जे अंडे घोळतो म्हणजे ती नक्की 100% माधव असली पाहिजे त्यातली. तर आपण बघू शकता की हे त्याचे 4 हे अंडे त्यांनी या प्रकारात दिलेले. अंड्याची साईज बऱ्यापैकी असून एखादं अंड तुम्ही बघू शकता, जवळ घ्या तुम्ही, एक अंड त्यातलं टिचलेलं आहे. कुठे टिचलेलं आहे म्हणजे हे पिलवून बाहेर निघण्याची आता परिस्थितीत आहे. अरे 4-2 दिवसात तो त्याच्यातून एखादा पिलू बाहेर येऊ शकतो. तर माधव आपल्याला लांबून बघतीये. तर आपण बघूया, हा तर म्हणतात परिसचा टच केल्याशिवाय अंड्यातून पिलवून बाहेर निघत नाही. तर त्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करतोय या ठिकाणी. आपण परीक्षा पहा बरं. नाही राव, नाही परीस नाही, हा परीस प्रयोग नाही. करतोय. एक लोखंडीचे तार त्या अंड्याखाली आपण ठेवण्याचा नाही 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 तसं नव्हतं. अशी ठेवायची. मी आता जे प्रकार ठेवते अशी सगळ्यांनी ठेवायची आहे. बस हो 2 मिनिट 4 अंडरच्या हा. तर आपण बघूया थोड्या वेळात तो पक्षी परत येईन, ते अंडे घोळण्याचा प्रयत्न करेन. त्यावेळेला जर परिस्थितीने आणलाच खरोखर तर, जर असलंच म्हणणं तर मग याची सोनं झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.